काहीतरी अशी चॅलेंजेस जसं लेह लडाखमध्ये आत्ता आलं, येतच असतील ना? की कोणी आजारीच पडलंय, कोणाचा पासपोर्टच हरवलाय किंवा तिथली राजकीय परिस्थिती. मग असे काही प्रसंग येतात का की खूप जिथे येतात. म्हणजे रादर रोजचा दिवस हा अशा चॅलेंजेसनीच भरलेला असतो. कारण एका वेळी जवळ-जवळ 200 टूर्स सुरू असतात. म्हणजे आत्ता जर विचार केला तर त्याच्यापेक्षा जास्त, अर्थात यावेळी थोडासा नंबर कमी झालाय. कारण जवळ-जवळ एक 50 एक टूर्स ज्या काश्मीरमध्ये सुरू असतात किंवा 25 एक टूर हिमाचलमध्ये सुरू असतात. तेवढ्याच टूर्स लेह लडाखमध्ये सुरू असतात. त्या तिन्ही आता मागच्या आठवड्यात बंद झाल्या. आता परत लेह लडाखच्या आम्ही परवापासून सुरू करतोय. हिमाचलच्या मग सुरू झाल्या लगेचच. ज्यावेळी एअरपोर्ट्स उघडले त्यावेळी सुरू झाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या लोकांनी पुन्हा अरे फ्लाईट सुरू झाली, चला आम्हाला घेऊन चला. इट वॉज सच म्हणजे ते एक सॉलिडॅरिटी आपण म्हणतो ना, की पर्यटकांनी अशी पाठ नाही फिरवली की नाही आता जायचं नाही, घाबरले नाहीत. आणि ही सगळ्यात मोठी एक मला हे दिसते. म्हणजे बिझनेस तर बिझनेसच्या ठिकाणी होत राहील, पण हे एक जे भारतीयांचं मन आहे की रेझिलियन्स, की ठीक आहे झालं ते झालं, पण आत्ता आम्ही परत जायला तयार आहोत आणि आपला भारत आहे का आपण बघू नये. सो या तऱ्हेने त्या गोष्टी खूप चांगल्या तऱ्हेने आत्ता म्हणजे साधल्या जात आहेत. आणि त्याच्यामुळे चॅलेंजेस म्हटलं तर आत्ता म्हणजे ज्यावेळी हे 22 तारखेला घडलं म्हणायचं तर आत्ताच्या या परिस्थितीत अगदी ताजं उदाहरण आहे. ते म्हणजे 22 तारखेला हे घडलं त्यावेळी प्रचंड म्हणजे 50 एक टूर्स सुरू होत्या तिथे. आणि कळेना काय करायचं आता. कारण आत्तापर्यंत काश्मीरमध्ये टुरिस्टवर कधीच हल्ला झाला नव्हता. आणि ती हे होती आणि त्यावेळी त्याचं गांभीर्य लक्षात आलं की दिस इज समथिंग विच वी शुड रिअली थिंक अबाउट की काय. आणि मग दुसऱ्या दिवशी हाहाकार होता सगळ्या ऑफिसेसमध्ये, सेल्स ऑफिसेस म्हणा, आमचे कॉल सेंटर्समध्ये वगैरे, की काय करायचं, तुम्ही काय ठरवलं आहे, आम्हाला नाही जायचं आहे वगैरे वगैरे. कारण ती भीतीच इतकी होती त्या क्षणी. म्हणजे आज आपण वेगळ्या तऱ्हेने पुढे येतोय की नाही, काश्मीर आपलं आहे आणि आपण काश्मीरला जायला हवं. पण त्या दिवशी ती स्थिती तशी नव्हती. मग आम्ही 2 दिवसात ते सगळं पर्यटकांना काय सांगायचं, काय तऱ्हेने आपण सगळ्यांकडनं एकच आन्सर गेलं पाहिजे. वी बिलीव्ह ऑन बिईंग ऑन द सेम पेज, लेट्स मेक ऑल अवेअर. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना अवेअर केलं, हे केलं. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही काश्मीरला पोहोचलो. हो हां, कारण शक्यच नव्हतं. आपले टुरिस्ट तिथे आहेत, आपले एवढे टूर मॅनेजर्स आणि असिस्टंट टूर मॅनेजर्स तिथे आहेत, आपले सगळे असोसिएट्स आहेत जे या सीझनकडे खूप मोठ्याने बघत होते की त्यांनी जो काही खर्च आणि जे काही केलं होतं त्याचं फळ त्यांना आत्ता मिळणार होतं. ते सगळं असं डोळ्यासमोरनं असं वाहत जाताना दिसत होतं. त्यावेळी काय करायचं. मग आम्ही पोहोचलो, 2 दिवस तिथे राहिलो. ग्रुप्स आमचे जिथे जिथे होते, म्हणजे एखाद्या गार्डनमध्ये होते, एखाद्या म्हणजे शंकराचार्य हिलला होते, सगळीकडे त्यांना जाऊन भेटलो. आणि त्यांना सुद्धा खूप बरं वाटलं की आम्ही तिथे पोहोचलो. आणि हे मी आत्ताच नाही, मागे एकदा बॉम्ब ब्लास्ट झाला होता तेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचले होते, घरात कोणालाच सांगितलं नव्हतं. आणि मी श्रीनगरला पोहोचले आणि शंकराचार्य हिलला जाऊन गेस्टना भेटले. काय असतं ना, तुम्ही बिझनेस करता आणि बिझनेसच्या सगळ्या चांगल्या गोष्टींना आपण सामोरे जातो, पण ज्यावेळी अशा तऱ्हेच्या गोष्टी घडतात त्यावेळी आपला कस लागतो. आणि तो कस लागतो त्याचवेळी तुमच्यात किती धमक आहे हे समोर येतं. आणि त्याच वेळी तुम्हाला उभं राहायचं असतं. आणि तसे आम्ही सतत उभे राहिलो आहे. मग ते कोविड असो तेव्हा किंवा कुठच्याही चॅलेंजला आम्ही समोर असतो लोकांच्या. आणि आम्ही ते फेस करतो. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मला आज असं वाटतं की मी जर समजा गेले नसते आणि घाबरून मी आणि सुधीर आम्ही इथेच राहिलो असतो, तर कदाचित आयुष्यभर एक टोचणी आम्हाला राहिली असती की जे आपले अन्नदाते आहेत ते टुरिस्ट तिथे आहेत काश्मीरमध्ये, एवढं सगळं घडलेलं आहे आणि आपण इथेच होतो. सो आणि त्याच्यामुळे म्हणजे आयुष्यात एक ठरवलं आहे की कुठच्याही गोष्टीचा पश्चात्ताप करायचा नाही. आणि जर पश्चात्ताप करायचा नसेल तर आपल्याला त्या तऱ्हेने काम केलं पाहिजे, त्या तऱ्हेने आपली प्रत्येक ॲक्शन असली पाहिजे. आणि मला वाटतं तीच ती ॲक्शन होती. सो हे एक होतं. आता तिथून जेव्हा पर्यटकांना आणायचं होतं, म्हणजे पहिले एक 8 दिवस काश्मीरमध्ये काहीही प्रॉब्लेम नव्हता. नंतरसुद्धा ॲक्च्युली कुठचाही प्रॉब्लेम आला नाही. पण नंतर ना वातावरण थोडंसं असं घाबरण्यासारखं बनत गेलं. आणि मग आता आणायचं कसं पर्यटकांना. आणि तोपर्यंत एअरपोर्ट्स बंद झाले होते आणि ते पण अचानक बंद झाले. त्याच्यामुळे मग तिथून त्यांना बाय कोच असं सगळं करत आणलं. लेह लडाखवरनं आम्ही वाया मनाली मार्गे,
म्हणजे जो मार्ग जनरली जूनमध्ये उघडतो तो मग BSFने मोकळा केला आणि तिथून मग कॉन्वॉयज आले आणि सगळ्यांना आणलं. आणि मग कारण तोपर्यंत आपल्याकडे सायरन, मॉक ड्रिल आणि हे ते सगळ्या ज्या गोष्टी अनेकांनी अनुभवल्या पण नसतील. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतंय की आम्ही लाईटला म्हणजे आडोसा करायचो आणि हे करायचं. म्हणजे ब्लॅकआउट आम्हाला तेव्हा माहिती होतं, पण त्याच्यानंतर आपण कधीच अनुभवलं नाही आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं घाबरायला झालं होतं. पण सगळं काही सगळे प्रवासी व्यवस्थित आले आणि सगळ्या तऱ्हेने गोष्टी नीट पार पडल्या. मला असं वाटतं की चॅलेंजेस हा आयुष्याचा आणि बिझनेसचा अगदी म्हणजे अपरिहार्य घटक आहे. आणि जर तुमची मानसिकता तेवढीच कठीण असेल आणि तुम्ही कन्सर्न्ड असाल, तर मला वाटतं त्याच्यातनं मार्ग मिळतो. म्हणजे आम्ही आमच्या टीमला पण तेच शिकवतो की स्वीकार लो और आगे चलो. बिकॉज वेन समथिंग हॅपन्स विच इज नॉट अंडर युअर कंट्रोल, आय थिंक देन यू हॅव टू ॲक्सेप्ट इट अँड डू वॉट एव्हर बेस्ट पॉसिबल यू कॅन. आणि त्याच्यातच मग तुम्हाला सगळ्या तऱ्हेचं समाधान मिळू शकतं आणि ते मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. आता पासपोर्ट हरवणं किंवा एखाद्या ठिकाणी कुठे डेमॉन्स्ट्रेशन असणं, फ्लाईट कॅन्सल होणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेले आहेत आणि त्याला आपण सामोरं म्हणजे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रोसिजर्स लिहिलेल्या असतात. इफ धिस थिंग हॅपन्स, दिस इज द वे यू शुड टॅकल इट. म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक SOP असते आणि त्याप्रमाणे ते केलं जातं. पण जेव्हा तुम्ही एवढ्या लोकांना केटर करता, त्यावेळी तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकत नाही. जरी मी हेड ऑफ द ऑर्गनायझेशन असले तरी तुम्हाला तुमच्या टीमला मजबूत करणं खूप गरजेचं असतं. आणि त्या तऱ्हेने त्या सगळ्या टीम्स ज्या आहेत ह्या सगळ्या काम करत असतात आणि त्याच्यामुळे हा सगळा जो एक ऑर्केस्ट्रा आहे तो चांगल्या तऱ्हेने वाजत राहतो असं म्हणायला हरकत नाही. अर्थात रोजचा दिवस हा इम्प्रूव्हमेंटचा असतो. म्हणजे अजून खूप काम करायचं बाकी आहे. वी आर नॉट परफेक्ट किंवा अजूनही खूप ह्युमन मिस्टेक्स होतात. आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी घडतात आणि हे होतं. पण मला वाटतं तुमचा जर एक माइंडसेट हा जर प्रॉपर असेल आणि तुम्ही ऑनेस्टली आणि विथ कन्सर्न जर सगळ्या गोष्टी करत असाल, तर मला वाटतं कोणतंच चॅलेंज मोठं नाही आहे की जे सोडवता येणार नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.